मराठवाड्याचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार, पाणी द्यायला उत्तर महाराष्ट्राच्या नेत्यांचा विरोध, आंदोलनात शिवसेनाही सहभागी। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदतीचा हात, गुरुकुल शिक्षक मंडळाने उभारला निधी। मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात 6 लाख वृक्ष लागवडीचा दावा फोल, वन विभागाने केला कोट्यवधींचा भ्रष्टाचार। ओमानमध्ये मृत्यू झालेल्या पोरेवाडीच्या नितेश पाटीलच्या कुटुंबियांची परवड थांबेना, मदतीच्या डिमांड ड्राफ्टबद्दल चौकशी करायला गेल्यानंतर जिल्हाधिकारी अमित सैनींनी धक्काबुक्की करून काढलं कार्यालयाबाहेर। आणि ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, कोल्हापुरात ज्योतिबाच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात। मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात आता नगर नाशिक जिल्ह्यातले नेते जे आहेत ते आक्रमक झालेत आणि आंदोलनाला त्यांनी सुरुवात केली आहे। श्रीरामपूरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या नेतृत्वात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। श्रीरामपूर नेवासे रस्ता मार्केट कमिटी समोर सगळ्या गाड्या ज्या होत्या त्या अडवण्यात आल्या होत्या। पाणी सोडण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केलेली आहे। मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी ही रास्ता रोको करणार आहे। आज दुपारी अकोले तालुक्यामध्ये मधुकर पिचडांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। जायकवाडीला पाणी सोडायला नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा जो विरोध आहे तो वाढतानाच दिसतोय। मराठवाड्याला पाणी सोडलं तर नगर जिल्ह्यातला शेतकरी उद्ध्वस्त होईल असं पिचडांनी म्हटलंय। किती पाणी लागतं एकदा अभ्यास तरी करा ना, की पाणी जायकवाडीला किती लागतं, हे पाणी न्यायचं दारूचे कारखाने चालवायचे आणि म्हणून त्याचं झालं पाहिजे आणि म्हणून पिण्याला लागत असेल तेवढं पाणी घ्या ना, उगाच पाणी वाया घालवण्याचं आणि चुकीचे निर्णय घेऊ नका। आता नदीत मोठमोठाले खड्डे वाळूचे झालेले ते वाहणार कधी, पोचणार कधी, आणि मग असा अव्यवहारी आणि चुकीचा निर्णय। दुसरीकडे आज नाशिकमध्ये गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडायला विरोध होतोय। गंगापूर धरण परिसरात शेकडो शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। शिवसेना आमदार अनिल कदम, सिन्नरचे शिवसेना आमदार राजाभाऊ वाजे, आमदार योगेश घोलप, शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांनी या आंदोलनात सहभाग घेतला। 500हून अधिक शेतकऱ्यांनी गंगापूर धरणावर ठिय्या आंदोलन केलेलं आहे। आंदोलनासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही इथे तैनात करण्यात आला होता। नाशिक आणि नगर मधलं पाणी जायकवाडीकडे नेत असताना हा संपूर्ण प्रयत्न अयशस्वी झालाय। 100% जर पाणी इथून गेलं असेल तर पैकी 15% सुद्धा पाणी त्या धरणात पोहोचत नाही। हा चुकीचा प्रयोग आणि चुकीचा निर्णय झालाय। या निर्णयाच्या विरोधामध्ये ठामपणाने आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहोत। पालकमंत्र्यांनी आम्हाला कुणालाही विचारात घेतलं नाही, नाशिक जिल्ह्यातल्या एक खासदार एक आमदारांना विचारात घेतलं नाही, पाणी नियोजनाच्या बैठका झाल्या नाही आणि परस्पर अशा स्वरूपाचा निर्णय होताना हे नाशिक जिल्ह्याचं प्रथम दुर्दैव आहे। हे जाणून घेऊयात की मराठवाड्याला कोणत्या धरणातनं किती पाणी सोडण्यात येणार आहे। यामध्ये मुळा धरण जे आहे त्यातनं 1.74 टीएमसी पाणी, तर प्रवरा धरणातनं 6.50 टीएमसी पाणी, तर गंगापूर धरणातनं 1.36 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे, तर दारणामधनं 3.24 टीएमसी, 9 टीएमसी पर्यंत पाणी जे आहे ते जायकवाडीमध्ये येण्याची शक्यता आहे। आता जायकवाडीमध्ये 5.25 टीएमसी पाणी साठा उपलब्ध आहे। तर एकूणच मराठवाड्याच्या दिशेने जे पाणी सोडण्यात येत आहे ते पाणी सोडण्याच्याच अगोदर याबद्दलचं आंदोलन पेटल्याचं आपण बघतोय। यानंतर बघूया महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वाकांक्षी आणि जीवनदायी ठरलेल्या जायकवाडी धरणाला काल 50 वर्ष जी ती पूर्ण झाली, तर त्यामुळे आज जायकवाडी पाणी कृती संघर्ष समितीनं जायकवाडी धरणातल्या पाण्याची विधिवत पूजा केली आहे आणि धरणाच्या बॅक वॉटरमधला कचराही काढण्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली। जायकवाडी धरणाचं भूमिपूजन 18 ऑक्टोबर 1965 साली दिवंगत माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आलं। धरण 1976 साली बांधून पूर्ण झालं। तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या हस्ते जायकवाडी धरणाचं राष्ट्रार्पण 28 फेब्रुवारी 1976 साली करण्यात आलं। जायकवाडी धरण आज 50चं झालं आणि खऱ्या अर्थाने जायकवाडी आज परिपक्व झाला असं म्हणता येईल। या 50 वर्षाच्या काळामध्ये 4 वेळा धरण भरलं आणि धरण भरण्यासाठी जी गरज पाण्याची वरच्या पाण्यामधून येणं गरजेचं होते, काही पाणी मिळालं नाही। खरं तर शंकरराव चव्हाणांच्या दूरदृष्टीपणामुळे मराठवाड्याला आज हे दिवस पाहायला मिळालेत। जायकवाडी जर धरण झालं नसतं
तर मराठवाड्यामध्ये आत्ता जो विकास दिसतोय, जो औरंगाबादचा विकास झाला, सेंद्राचा विकास झाला, बिडकींचा विकास झाला, MIDC या ठिकाणी आल्या, जालन्यामध्ये उद्योग उभारले गेले आणि इथं एक मोठं क्लस्टर उभं राहिलं, तो सर्व श्रेय खरं तर कैलासवासी शंकरराव चव्हाणांना दिलं जातं. राज्यातील ऊस गळीत हंगामाला 15 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली, पण प्रत्यक्षात मात्र अजून 20 ते 25 साखर कारखान्यांनी आपलं गाळप सुरू केलेलं आहे. प्रादेशिक स्तरावरती यंदा 172 कारखान्यांनी गाळप सुरू करण्यासाठी अर्ज केले होते. त्यांची छाननी होऊन 50 कारखान्यांचे अर्ज अंतिम मान्यतेसाठी साखर आयुक्तालयात सादर करण्यात आलेत. साखर आयुक्त कार्यालयाने अद्याप एकही गाळप परवाना दिलेला नाहीये, पण काही साखर कारखान्यांनी सध्या त्यांचे बॉयलर पेटवलेले आहेत. राज्यात दुष्काळामुळे मराठवाडा, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांमध्ये ऊसाची उपलब्धता खूपच कमी आहे आणि त्याचा परिणाम साखर उत्पादन क्षमतेवरती होऊ शकतो. त्या मानानं पश्चिम महाराष्ट्रात पुरेसा ऊस उपलब्ध असल्याने ऊस उत्पादनावर मोठा परिणाम होणार नाही असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय. ऊसाच्या गाळप हंगामावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद येत्या 6 नोव्हेंबर पार पडणार आहे, पण राजू शेट्टी यांनी गल्लीत न बोलता दिल्लीत बोलावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी कोल्हापुरात लगावलाय. साखरेचे दर 3500 रुपयापर्यंत गेल्याशिवाय FRP देणं शक्य नाही, हे केंद्र सरकारनेच गृहीत FRP धरताना केलेलं आहे. आज राजू शेट्टींनी या विषयाचं आंदोलन करण्यापेक्षा मी अनेक वेळा त्यांना सांगितलं, इथे गल्लीत बोलून उपयोग नाही, दिल्लीत जाऊन बोलायला पाहिजे आणि दिल्लीत जाऊन त्या केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे, केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला केंद्र सरकारची धोरणं मान्य नसतील, हा साखरेचा पडलेला दर, ऊसाचा पडलेला दर तुम्हाला मान्य नसेल, तर राजू शेट्टींनी केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घ्यायला पाहिजे होता आत्तापर्यंत, पण ते तसं करताना दिसत नाहीत. त्यांनी स्वतःची राजकीय पोळी 4 वर्ष भाजून घेतलेली आहे. यानंतर बघूयात पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यातील माडोगण फराटा या गावातील 46 एकरावरील ऊस जो आहे तो शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झालाय. महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना हातात आलेल्या पिकाला मुकावं लागलाय. महावितरणच्या हाय व्होल्टेज वायर एकमेकांमध्ये अडकल्याने शॉर्ट सर्किट झालं. महावितरणने जुन्या वायरिंगची योग्य काळजी न घेतल्याने शेतकऱ्यांना त्यांचा हाताशी आलेला ऊस गमवावा लागला. महावितरणने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांनी केली आहे. ही त्या शेतातली दृश्य आहे ज्या ठिकाणी वरती असलेल्या वायर्समध्ये शॉर्ट सर्किट होऊन खाली ठिणग्या पडल्या आणि त्यामुळे हा जो ऊस होता, जो हाताशी आलेला ऊस होता, जो तिथून कापून थेट कारखान्यात गाळपासाठी न्यायचा होता, तो ऊसच जळून खाक झालेला आहे. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. आतापर्यंत हा ऊस वाढवण्यासाठी शेतकऱ्यांची जी मेहनत होती ती सगळीच यामध्ये जळून खाक झाली आहे असंच म्हणता येईल. आणि आता शेतकऱ्यांनी जो ऊस आमचा जळालाय, जे आमचं नुकसान झालंय, त्याची नुकसान भरपाई महावितरणने भरून द्यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आणि आता बातमी आहे मराठवाड्यातनं. पुन्हा एकदा मराठवाड्याला गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं दुष्काळाचा फटका बसतोय आणि या दुष्काळी परिस्थितीचं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड आणि त्याला कारणीभूत आहेत तिथले वनाधिकारी. मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्याच वर्षी वन विभागाने 6,09,000 रोपं लावल्याचं दाखवलं होतं. प्रत्यक्षात ही रोपं सध्या कुठेही दिसत नाहीयेत. त्यामुळे या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय. याबाबत वनाधिकारी कामाजी पवार यांना विचारल्यावर त्यांनी 90% रोपं जिवंत असल्याचा दिशाभूल करणारा दावा केलाय. वन विभागाच्या माध्यमातून 312 हेक्टरवर 6,09,000 वृक्षाची लागवड झालेली आहे. त्यामध्ये विविध प्रजातीच्या मिक्स रोपण लागवड करण्यात आलेलं आहे. जे आपले हिंगोली जिल्ह्याचे वनक्षेत्र आहे ते झुडपी जंगलाचे आहे. त्या जंगलाचा दर्जा उंचावण्यासाठी या वृक्ष लागवडीचा फायदा निश्चित होणार आहे. आणि वृक्ष लागवड ही सद्यस्थितीत अतिशय चांगल्या स्थितीत आहे. त्या मानाने इतर जिल्ह्यातल्या मराठवाड्याच्या मानाने हिंगोली जिल्ह्यात पर्जन्यमान चांगल्या स्थितीत आहे. यानंतर बातमी अहमदनगरमधनं. अहमदनगरमधल्या गुरुकुल शिक्षण मंडळांनी शिक्षक समितीने एकत्र येत आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत केली आहे. डॉक्टर संजय कळमकर यांच्या पुढाकारातून 29,79,000चा निधी जमा करण्यात आला. या निधीतून 60 कुटुंबांना मदत करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाला 29,665 रुपयांचा निधी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि यावेळी अनेक महिलांचे अश्रू अनावर झाले. आपल्यावर मोठं संकट आलं तरी आम्ही हिमतीने उभ्या आहोत आणि या निधीतून मोठा आधार मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.
यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली की ब्रेकची आणि ब्रेकनंतर आपण जाणून घेणार आहोत इतरही गावांमधल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पहा फक्त IBN लोकमत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि BCCI मध्ये जी चर्चा होणार आहे आणि त्याच्या विरोधामध्ये शिवसैनिक वानखेडे ब्रेकनंतर बघूयात ओमान देशात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील पोरेवाडी इथला नितीश पाटील याचा मृत्यू झाला होता आणि या पार्श्वभूमीवर ओमान देशातून 23 लाखांचा डिमांड ड्राफ्ट पाठवण्यात आला होता. मात्र तो गहाळ झाला आणि या संदर्भात मृत नितेशचे वडील तुकाराम पाटील हे जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्याकडे चौकशी करण्यास गेले होते. मात्र सैनी यांनी पोलिसांना बोलवून तुकाराम यांना धक्का मारून बाहेर काढलेला आहे आणि त्यांना अपमानास्पद वागणूक देत बाहेर हाकलण्यात आलं आणि त्यामुळे निर्ढावलेल्या प्रशासन व्यवस्थेचा आणखीन एक विचित्र कारभार या ठिकाणी समोर आलाय. ओमान देशातून जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या नावानं आलेला डीडीच या कार्यालयातून गहाळ करण्यात आला आणि त्याला 10 महिने उलटल्यानं मृत नितीशच्या वडिलांना दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करावी लागते. या प्रकरणाचा पाठपुरावा IBN लोकमतने केल्यानंतर संबंधित लिपिक सुप्रिया शिंदेला जिल्हा प्रशासनानं निलंबित केलंय आणि त्यानंतर आज मृत नितेशचे वडील आणि काका परशुराम पाटील आपल्याला पैसे कधी मिळणार हे जिल्हाधिकारी डॉक्टर अमित सैनी यांना विचारायला आले असताना सैनींनी आपलं ऐकून न घेता पोलिसांना बोलावून धक्के मारून हाकलून काढल्याचा आरोप त्यांनी केलाय. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात कवड्यांच्या माळेला विशेष महत्त्व आहे. गळ्यात देवीची माळ असली म्हणजे तो माळ घालणारा व्यक्ती देवीचा भक्त असतो अशी समजूत आहे. तर ज्यांचं कुलदैवत तुळजाभवानी असते त्यांच्या घरी हमखास परडी आणि कवड्यांची माळ असते आणि आता सुरू असणाऱ्या नवरात्रीच्या काळात या कवड्यांच्या माळांना विशेष महत्त्व प्राप्त होतं. या काळात कवड्यांच्या माळांची मागणी वाढू लागते आणि ही मागणी लक्षात घेत यावर्षी तुळजापूरचा बाजार कवड्यांच्या माळांनी सजून गेला. या माळांमध्ये ही 3 प्रकार आढळतात. भोंगची कवडी माळ, भटची कवडी माळ आणि येडाई कवड्याची माळ असे 3 प्रकार असतात. सध्या सगळ्या माळा आहेत, 3 प्रकारच्या ज्या माळा आहेत त्या माळा कवड्यांच्या माळा तुळजापुरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ही देवीची जी कवडी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजापासून परंपरा चालत आलेली आहे. ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी. इथं ही कवडीचं महत्त्व म्हणजे असं आहे, इथं जी भक्त येतात माळपडी म्हणून आहे असे देवीची, काय माळपडी आपल्या घराने घेऊन जातात. ही कवडी जी माळ आहे गळ्यात घालून मंगळवार किंवा पौर्णिमेची जोगा मागतात देवीच्या नावानं. ह्या माळाचं महत्त्व म्हणजे ज्या टायमाला शिवाजी महाराज इथं आले त्या टायमाला भवानी मातेनं त्यांना भवानी तलवारांनी कवड्याची माळ त्याच्या गळ्यात घातली. मुंबई आणि मद्रासून याचा कवड्या घेऊन येतो, बाकीचे कारागीर करतात. कवड्याचा व्यापार सध्याला झालेला आहे, पण मंदिर प्रशासनामुळं जो मार्ग बदलला आहे त्यांनी त्याच्यामुळं त्याचा खप कमी झालेला आहे आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी जो नेला आहे त्यांचा माल जागेवर तसाच पडू नये. मालाचा खप अजिबात नाही, उठाव नाही आहे आणि दर्शनाची जी लाईन बदलली आहे त्यांनी त्याच्यामुळं खूपच कमी झालेला व्यापार सगळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री स्वतःचं मूळ गाव असलेल्या मूळला भेट दिली. चंद्रपूर जिल्ह्यातले मूळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मूळ गाव असून मुख्यमंत्र्यांचं लहानपणी याच गावात गेलंय. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मूळच्या फडणवीस वाड्यावर मुख्यमंत्र्यांची ओवाळणी करून त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि यावेळी मुख्यमंत्र्यांच्या काकू आमदार शोभाताई फडणवीस आणि इतर नातेवाईक उपस्थित होते. नवरात्रीमध्ये दरवर्षी होणाऱ्या देवीच्या पूजेसाठी मुख्यमंत्री मूळला येत असतात. फडणवीस वाड्यासमोर सुरक्षा बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता. सकाळी मुख्यमंत्री हे नागपूरला ही पूजा करून रवाना झाले. या घडामोडीनंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.